सध्या राज्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी चालू आहे। बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान सुद्धा झालेलं आहे। शेतकऱ्यांकडून वारंवार प्रश्न विचारले जात आहे। अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे ती आमच्या खात्यात कधी जमा होणार, हे प्रश्न वारंवार महायुती सरकारला विचारले जात आहे। त्यातच शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचा सुद्धा जोर धरला आहे। कारण निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्या अगोदर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन महायुती सरकारने देऊ, अगदी आम्ही त्यांचा सातबारा कोरा करू असे आश्वासन सध्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिले होते। परंतु आता ते कानावर हात ठेवून फिरतायत असे प्रश्न विरोधी पक्षाकडून आणि शेतकऱ्यांकडून विचारले जात आहेत। आणि सध्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेच आहे आणि त्यात कर्जही आहे। त्यामुळे बरेच शेतकरी हे संकटात अडकलेले आहेत। फक्त अतिवृष्टीमुळे झालेला जे नुकसान आहे त्याचाच पूर्ण वेळ तर शेतकऱ्यांच्या डोळ्यांना येणारा पूर सुद्धा आता वाढलेला आहे आणि बरेच शेतकरी अगदी डोळ्यातून अश्रू काढून महायुती सरकारकडे मागणी करत आहेत की आमचं कर्ज सरसकट माफ करावा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई आम्हाला द्यावी। परंतु सरकारने परवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी पाहता नुकसान भरपाई ही जाहीर केलेली आहे। 2200 कोटी रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे। परंतु ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तसेच विरोधी पक्षनेत्यांना मान्यच नाही आणि ते तितकेच खरं आहे। कारण कुंभमेळ्याला जर तुम्ही 15 ते 14 हजार खर्च करत असाल तर फक्त 2200 रुपये ही शेतकऱ्यांना भीक घालता काय, असं शेतकऱ्यांनी तसेच विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा प्रश्न केलेले आहे। कारण 2200 कोटी रुपये काहीच होत नाही। कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं फक्त शेतीचं नुकसान नाही तर शेती सकट माती सुद्धा वाहून गेलेली आहे। काही शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त झालेले आहे, काही शेतकऱ्यांची जीवितहानी झालेली आहे, काही शेतकऱ्यांचे पशुपक्ष्यांचे सुद्धा नुकसान झालेलं आहे। काही पुरामध्ये पशुपक्षी सुद्धा म्हणजेच गाय बैल म्हैस असेल किंवा शेळ्या मेंढ्या कोंबड्या सुद्धा वाहून गेले आहेत। त्यासाठी सुद्धा सरकारने घोषणा केली आहे नुकसान भरपाईची। परंतु तितकी घोषणा ही मान्य नसल्याचे शेतकरी तसेच विरोधी पक्षनेते यांच्याकडून जे प्रश्न आहेत किंवा जो समाचार आहे तो सरकारचा घेतला जात आहे। तुमचं यावर काय मत आहे? तुम्ही जर एक शेतकरी असाल किंवा तुम्ही शेतकरी नसून तुम्ही एका बळीराजासाठी कमेंट करून नक्की सांगा तुमचं यावरती काय मत आहे। शेतकऱ्यांची सध्या मागणी आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई हे आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये मिळावे। परंतु सरकारने ही 50,000 न देता हेक्टरी तितकीच मर्यादा ठेवली आहे आणि हेक्टरची सुद्धा मर्यादा ठेवली आहे। इतक्याच हेक्टरला म्हणजे अगदी 2 हेक्टर पर्यंतच तुम्हाला मदत मिळणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। आणि ती काही पिकांसाठी 8,500 मी आता तुम्हाला सांगणारच आहे कोणत्या पिकांसाठी किती किंवा शेतीसाठी किती, जर तुमच्या कोंबड्यांचं नुकसान झालं असेल तर किती, जर तुमच्या पशूंचं म्हणजे गाय बैल म्हैस घोडा गाढव असेल किंवा तुमची जीवितहानी झाली असेल किंवा तुमचं जर अतिवृष्टी नुकसानीमुळे तुम्हाला अपंगत्व आलं असेल, जखमी झाला असेल तर सरकारने यासाठी सुद्धा रकमेची घोषणा केली आहे, नुकसान भरपाईची घोषणा केली आहे। परंतु ती शेतकऱ्यांना किंवा नुकसानग्रस्तांना अमान्य आहे। मी तुम्हाला आता ते किती भरपाई आहे ती सांगणार आहे, त्यावरती तुम्हाला किती द्यावी असं वाटतं हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे। कारण बऱ्याच शेतकऱ्यांना जे मराठवाड्यातील वगैरे शेतकरी आहेत त्यांना ही जी घोषणा केलेली आहे, ही रकमेची घोषणा केलेली आहे ती अमान्य आहे। तुमचं यावर काय मत आहे हे सुद्धा तुम्ही सांगायचं आहे। तर पाहूयात किती कोणत्या नुकसानीसाठी म्हणजे अतिवृष्टीमुळे कोणतं नुकसान झाल्यावर किती भरपाई सरकारने मंजूर केली आहे आणि तुम्हाला किती वाटते स्पष्ट डिटेलमध्ये आता पाहूयात। आता जर शेतकऱ्यांचे जिरायती पिकाचे नुकसान झाले तर हेक्टरी 8,500 अशी 2 हेक्टर पर्यंत मर्यादा मिळणार आहे। म्हणजे 2 हेक्टर पर्यंत मर्यादा ठेवण्यात आलेली आहे आणि कमीत कमी 1,000 रुपयांपर्यंत तुम्हाला मदत मिळणार आहे। म्हणजे नुकसान कितीही हो, जर कमीत कमी नुकसान झालं असेल 2 हेक्टरपेक्षा कमीत कमी जर नुकसान झालं असेल तर तुम्हाला कमीत कमी नुकसान भरपाई, नुकसान झालेलंही नसेल तरी तुम्हाला कमीत कमी 1,000 नुकसान भरपाई मिळणार आहे। आणि जर तुमचं 2 हेक्टर पर्यंत नुकसान झालं असेल तर तुम्हाला 8,500 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। आता हेक्टरपेक्षा जास्त 2 हेक्टरपेक्षा जास्त जर नुकसान झालं असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची जी मदत आहे ती मिळणार नाही।
त्यानंतर बागायती पिकासाठी हेक्टरी 17,000 मदत मिळणार आहे। 2 हेक्टरची मर्यादा लावण्यात आलेली आहे। कमीत कमी जर नुकसान झालं असेल तर 2,000 रुपये मिळणार आहेत। 2 हेक्टरपेक्षा जास्त जर नुकसान झालं असेल तर काहीच मिळणार नाही, म्हणजे कोणत्याच प्रकारचं नुकसान भरपाई मिळणार नाही। त्यानंतर फळबागांसाठी 22,500 रुपये मदत देण्यात येणार आहे। याची सुद्धा मर्यादा 2 हेक्टरपर्यंत लावण्यात आलेली आहे। त्यापेक्षा जास्त नुकसान झाले तर मदत मिळणार नाही। कमीत कमी नुकसान झाले असेल तर 2,500 रुपये मिळणार आहेत। रेशीम उत्पादनात जर नुकसान झाले असेल तर 2 हेक्टरपर्यंत मदत मिळेल। 6,000 रुपये मदत दिली जाणार आहे। कमीत कमी नुकसान झालं असेल तर 1,000 रुपये मदत ही दिली जाणार आहे। त्यानंतर मुगा रेशीम उत्पादन नुकसान झाले असेल तर 2 हेक्टरपर्यंत मर्यादा ठेवण्यात आलेली आहे। 7,500 रुपये मदत हेक्टरी केली जाणार आहे। कमीत कमी 1,000 रुपये मदत ही दिली जाणार आहे। आता आपण सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा पाहिलेलं आहे पिकांसाठीचे नुकसान भरपाई किती ते आता पाहिलेलं आहे। यानंतर पशुधनासाठी जर पशूंचं नुकसान झालं तर किती प्रत्येकी नुकसान भरपाई मिळणार ते पाहूयात। यासाठी सुद्धा सरकारने काही मर्यादा लावली आहे, म्हणजे किती पशूंचे म्हणजेच अतिवृष्टीमुळे किती प्राण्यांचे नुकसान झाले आहे त्यावरून नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे। आता गायी आणि म्हशींसाठी 37,500 रुपये मर्यादा राहणार आहे। 3 म्हणजेच तुमची मर्यादा जर 3 तुमच्या गायी किंवा म्हशींचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला प्रत्येकी 37,500 रुपये मिळणार आहेत। कितीही गायी म्हशी दगावल्या तरीही तुम्हाला इतकीच रक्कम मिळणार आहे। तसेच शेळ्या आणि मेंढ्यांसाठी प्रत्येकी 4,000 रुपये मदत केली जाणार आहे। मर्यादा ठेवण्यात आलेली आहे 30, म्हणजे 30 शेळी किंवा मेंढी दगावले असतील तरी तुम्हाला एवढीच रक्कम मिळणार आहे। जास्त शेळ्या आणि मेंढी दगावले असतील तर वरच्या तुमचे जे शेळ्या आणि मेंढ्या आहेत यांची तुम्हाला रक्कम ही दिली जाणार नाही। फक्त मर्यादा 30 शेळ्या आणि मेंढ्यांपर्यंत ठेवण्यात आलेली आहे। प्रत्येकी 4,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर बैल किंवा घोडा दगावला असेल तर त्यासाठी 32,000 रुपयांची मदत ही दिली जाणार आहे। मर्यादा 1 राहणार आहे, म्हणजे कोणतीही एक जर तुमचा बैल किंवा घोडा एकासाठीच फक्त तुम्हाला ही मदत ही दिली जाणार आहे। ती मदत 32,000 रुपये असणार आहे, म्हणजेच 32,000 रुपये मर्यादा ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर वासरू, गाढव किंवा शेंगरू जर दगावलं असेल तर तुम्हाला 20,000 रुपयांची मदत मिळणार आहे। ते पण एकच, तुम्हाला 1ची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे। प्रत्येकी तुम्हाला 20,000 रुपये दिले जाणार आहेत। त्यानंतर अतिवृष्टीमुळे कोंबड्या जर दगावल्या आहेत तर प्रत्येकी 100 रुपये मदत दिली जाणार आहे। तुम्हाला मर्यादा 10,000ची ठेवण्यात आलेली आहे, म्हणजे जर तुमचं 10,000 कोंबड्यांचं नुकसान झालं असेल किंवा त्यापेक्षा जरी कमी झालं असेल तरी तुम्हाला प्रत्येकी 100 रुपये मिळणार आहेत, म्हणजे एका कोंबडीला तुम्हाला 100 रुपयांची मदत ही मिळणार आहे। 10,000 कोंबड्या जर तुमच्या दगावल्या असतील तर ही 10,000ची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर जीवितहानी जर झाली असेल तर किती भरपाई मिळणार किंवा अपंगत्व जर आले असेल तर किती भरपाई मिळणार हे सविस्तर पाहूयात। बघा, जीवितहानी झाली असेल तर त्या कुटुंबाला 4 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे। 40 ते 60% जर अपंगत्व आलं असेल तर 74,000 रुपये मदत ही दिली जाणार आहे। आणि जर 60% जास्त अपंगत्व आलं असेल, म्हणजेच अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे त्यामध्ये 60% जर जास्त अपंगत्व आलं असेल तर 2.5 लाख रुपयाची भरपाई ही दिली जाणार आहे। त्यानंतर जर एखादी व्यक्ती जखमी झाली असेल किंवा ट्रीटमेंट घेत असेल तर त्या व्यक्तीला 5,400 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर 1 आठवड्यासाठी, परंतु त्यापेक्षा जास्त दवाखान्यात जर असतील, जास्त वेळ दवाखान्यात असतील तर 16,000 रुपये मिळणार आहेत। 1 आठवड्यासाठी 5,400, तर 1 आठवड्यापेक्षा जास्त वेळ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमध्ये एखादी व्यक्ती जखमी असेल आणि ट्रीटमेंट घेत असेल तर 16,000 रुपये मिळणार आहेत। यानंतर पाहूया घराचे नुकसान। आता जीवितहानी पाहिली, यानंतर पाहूयात घरांचे नुकसान झाले तर किती रुपये मिळणार आहेत। जर पक्क्या घराचे नुकसान झाले तर 1,20,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर कच्च्या घराची जर पडझड झाली असेल तर 1,10,000 रुपये मिळणार आहेत। त्यानंतर कच्च्या घराची अंशतः पडझड झाली असेल तर 6,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। तसेच झोपडीचे नुकसान झाले असेल तर 6,000 रुपये अनुदान हे दिले जाणार आहे। यानंतर पाहूयात शेत जमिनीची नुकसान भरपाई कशी मिळणार आहे। पावसाळ्यात मोकळ्या जमिनीत गाळ साचला तर 18,000 रुपये दिले जातात, किंवा पुरामुळे जमीन वाहून गेली
तर 47,000 रुपये दिले जाणार। कमीत कमी 5,000 रुपयांची मदत ही केली जाणार आहे। त्यासाठी लढणारे माननीय बच्चू कडू कर्जमाफीसाठी आतापर्यंत 2 ते 3 महिने झाले यांनी आंदोलन किंवा जे संघर्ष आहे तो चालूच ठेवलेला आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी। आणि त्यांनी सुद्धा काल लाईव्ह येत म्हटलं आहे की माननीय देवेंद्र भाऊ असे म्हटले होते की आम्ही दुष्काळ पडल्यावरती कर्जमाफी करू असे म्हटले होते। तर आता देवेंद्र भाऊंच्या मनासारखं झालं, आता दुष्काळ पडलाच आहे, परंतु तो दुष्काळ ओला दुष्काळ आहे आणि सरकारने त्यासाठी नुकसान भरपाई ही करावी, कर्जमाफी सुद्धा करावी, घोषित करावी असं माननीय बच्चू कडू यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे। देवाभाऊंच्या शब्दाला देवाने उत्तर दिलेलं आहे असं सुद्धा माननीय बच्चू कडू यांनी काल लाईव्ह सांगितलेलं आहे। तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगू शकता। सरकारने आतापर्यंत पडला होता तो कोरडा दुष्काळ होता, परंतु ओला दुष्काळ या अगोदर कधीच जाहीर केला नाही आणि सरकारच्या कागदोपत्री ओला दुष्काळ कुठेही नाही, म्हणून शेतकऱ्याने असं सांगितल्यावर शेतकऱ्यांनी सांगितले आहे की आम्हाला सरसकट हेक्टरी 50,000 रुपयांची मदत ही सरकारकडून करण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आणि आमचं कर्ज हे सरसकट माफ व्हावं असं शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे। कारण सरकारने त्यांना जेव्हा शेतकऱ्यांनी बऱ्याच चौकशीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री असतील, जेव्हा अतिवृष्टी नुकसान झालेल्या ठिकाणी चौकशीला गेली, पाहणी करायला गेली, तेव्हा शेतकऱ्यांनी घेऊन त्यांना पुन्हा हेच प्रश्न केले होते की अतिवृष्टीमुळे झालेले जे ओला दुष्काळ तुम्ही जाहीर करा, परंतु सरकारने सांगितलेलं आहे असं सरकारच्या कोणत्याही कागदोपत्री नाही। त्यामुळे सरकारला शेतकऱ्यांनी हा ऑप्शन दिलेला आहे की आम्हाला 50,000 रुपयांची मदत ही करावी असा शेतकऱ्यांचा वारंवार प्रश्न आहे। तुम्हाला काय यावरती वाटतं तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।